हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि हा आहे माझा ब्लॉग नंबर दुसरा. दिवस आहे तिसरा आणि ब्लॉग आहे दुसरा. हे कशामुळे झालं? लॅक ऑफ कळशीत कळशी. हा तेच म्हणतोय मी, कन्सिस्टन्सी. थोर महापुरुषांनी सांगितलं आहे, कन्सिस्टन्सी इज द की टू सक्सेस. तर हे कोणत्या महापुरुषांनी सांगितलं आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा. तर मित्रांनो, आज एक स्पेशल गिफ्ट मागवले मी माझ्या बाळासाठी आणि स्वतःसाठी पण. तर ह्याचा आपण अनबॉक्सिंग करूया आणि बघूया हे हे काय आहे नक्की आणि याचा आपण उपयोग कसा करू शकतो. तर मित्रांनो, हा मी मागवला आहे पुल अप बार. तर याचा आपण अनबॉक्सिंग करूया. सुरुवातीला एक काढून घेऊ. ह्याच्यामध्ये एक ऍडजस्टर पॅनल आहे. अरे, पॅकिंग तर खूपच चांगला आहे आणि हे जबरदस्त असं हेवी वेट असा रॉड आहे. ह्याचं आपण इन्स्टॉलेशन, तर हा बार आपण ह्या चौकटीमध्ये त्या डोर फ्रेम मध्ये इन्स्टॉल करणार आहे. तर स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगतो मी तुम्हाला. ओके, सुरुवातीला हे आपण फिक्स करायचं आणि हा जो स्पॅनर आहे त्यानं काय करायचं, ह्याची लेंथ वाढवून घ्यायचं, याला ऍडजस्ट करून घ्यायचंय जसं आपल्याला जेवढी आपल्याला लेंथ पाहिजे तेवढी. ह्याला पूर्ण असं जेवढं आपल्याला रिक्वायरमेंट डायमेन्शन आहे तेवढं ह्याला बाहेर काढून घ्यायचंय. किती होतंय, अजून थोडं कमी पडतंय, ह्याला पूर्ण फिरवायचं. बस. हा, तर इथं पूर्ण ह्याला ऍडजस्ट करून घ्यायचंय, जो की फिक्स बसला पाहिजे, तो पडला नाही पाहिजे. ओके, पूर्ण टाईट करून घ्यायचंय. ओके, आता फायनली आपलं हे फिक्स झालेलं आहे. त्यानंतर तुम्ही लोक बघू शकता पूर्ण किती हेवी वेट. माझं जवळपास 75 किलो वजन आहे आणि हे इझिली कॅरी करू शकते. तर आपण माझ्या बाळावरती ट्राय करू, त्याला लावून कळायला कसं वाटतं बघूया. हा, ओके. गुड. तर हा बार आपण मोठ्यांसाठी पण यूज करू शकतो. तर मी हा सुरुवातीला इथे लावून घेतलेला आहे आणि मी डायमेन्शन नुसार ऍडजस्ट करतोय, त्याला एक फिक्स करतोय. ओके, त्यानंतर मी ह्याच्यावरती ट्राय करतो. बंद कर. हे बघा, हे ट्राय करू शकतो आपण एकदम इझिली, रिलॅक्स, मस्त आहे. चला, पुलअप्स पण काढू शकतो आपण. ओके. हा. तर खूपच मस्त असा प्रोडक्ट होता. जर तुम्हाला पण हा प्रोडक्ट पाहिजे असेल तर मी या प्रोडक्टची जो फ्लिपकार्ट वरती मिळतो त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये देईन. अरे हा, तुम्हाला सांगायचं राहिलंच की कन्सिस्टन्सी इज की टू सक्सेस हे कोणत्या महापुरुषाने म्हटलंय. अरे यार, ते मला पण सापडलं नाही. तुम्हाला सापडलं तरी सांगा, पण तात्पुरता मीच आहे. ओके, धन्यवाद. तर ब्लॉग बघून मजा आली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. मिलते हैं अगले ब्लॉग में.